धनलाभासह इच्छापूर्ती हवी, प्रयत्नांची शक्ती. जीवनात मार्ग दाखवणारे लोक खूप असतात, पण योग्य दिशा दाखवणारे फक्त आणि फक्त तुम्ही धनुराशीचे लोक असतात. खेळ कितीही मोठा असो, धोका कितीही मोठा असो, धनुराशीचा बाण नेमका जिथे जायचा तिथेच जातो. धनुराशीच्या जातकांनो, तुमचं मन म्हणजे खुलं आकाश असतं. कधी हसू, कधी वेडं स्वप्न, कधी तत्त्वज्ञान, कधी अचानक लागलेली पण जवळच्या लोकांना न कळणारी लाईफ चेंजिंग जाणीव असतं. जानेवारीचा पहिला महिना तुमच्यासाठी दिशा, धैर्य आणि निर्णयाचं वर्ष सुरू करणारा वर्षातील पहिला महिना आहे. आज आपण तुमच्या पैशाबद्दल, कुटुंबाबद्दल, प्रेम, करिअर, आरोग्य, भाग्य, उपाय आणि एका अप्रतिम अशी धनुराशीची कथा या सर्व विषयावर बोलणार आहोत. धनुरास म्हणजे सत्याचे शोधक, उत्साह, प्रामाणिकपणा, ध्येयाच्या मागे पळण्याची हिंमत असणारे लोक. परिस्थिती बिकट असली तरी हसत हसत समोर जाणं ही तुमची खासियत आहे. दिशा स्पष्ट असेल तर वेग आपोआप निर्माण होतो. हे एकच वाक्य या महिन्यात तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जानेवारी 2026 या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण धनु राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. धनु राशीचे स्वामी गुरुदेव अतिचार गतीत तुमच्या सप्तम स्थानातून प्रवास करीत आहेत. गुरुदेवांची अतिचार गती तुमच्या मनावर खोल परिणाम करणार आहे. तुम्ही जास्त विचार कराल, मात्र त्या विचारांमधून नवीन ज्ञान आणि नवीन निर्णय जन्माला येतील. तुमच्या यशाचं सूत्र एकच आहे की फक्त धावू नका, कुठे आणि काय धावत आहात हे समजून घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने धनस्थानामध्ये महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मंगळ, रवी, बुध आणि शुक्र अशा 4 ग्रहांचं आगमन होणार आहे, ज्याच्यावर तुमच्यावर थेट प्रभाव होईल. जानेवारी महिना तुमच्यासाठी आर्थिक सुधारणा करण्याचा काळ ठरेल. नवीन उत्पन्नाचं दार उघडू शकतं, सोबत खर्च देखील वाढू शकतो. पैसा येईल, त्यासोबत जबाबदारी देखील येईल. लहान गुंतवणुकीतून मोठा फायदा नक्कीच होईल. कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास घरात थोडी चर्चा होईल, थोडे वादविवाद होऊ शकतात, मात्र तुमचं हसू आणि तुमची तत्त्वज्ञानाची शैली घरात शांतता टिकवून ठेवेल. काही वेळा कळत नकळत तुमची भाषाशैली अधिक स्पष्ट होईल. खूप प्रामाणिक बोलू नका, कारण कधीकधी प्रामाणिक शब्द देखील चाकूसारखे टोचतात. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने तुमच्या तृतीय स्थानातून राहू ग्रहाचा प्रवास सुरू आहे. राहू पापग्रह असल्यामुळे ज्योतिष नियमानुसार त्याला पत्रिकेतील तृतीय हे उपचय स्थान विशेषत्वाने मानवतं. तुम्हाला तो प्रचंड परिश्रम करायला लावतो. त्यामुळे अर्थातच या काळात तुमचे परिश्रम वाढणार आहे, पण त्यातून यशाचं बीज रोवलं जाईल. हा महिना तुमच्यासाठी प्रवास योगांनी भरलेला आहे. विशेषतः शिक्षण, नोकरी किंवा आध्यात्मिक यात्रेसाठी तुम्ही प्रवास करणार आहात. थोडक्यात या दृष्टीने शुभ म्हणता येईल, म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या. आता धनु राशीसाठी एक प्रश्न आहे की या महिन्यात तुम्ही कोणत्या कारणांनी प्रवास करण्याचा विचार करीत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने धनु राशीच्या चतुर्थ स्थानात मीन रास येते. मीन राशीचे स्वामी गुरुदेव सप्तम स्थानात म्हणजे चतुर्थाच्या चतुर्थात विराजमान आहेत. त्यामुळे घरात बदल करण्याची योजना असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरेल. वाहन खरेदीचा योग आहे, मात्र त्यात कोणत्याही प्रकारची घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. तिचे आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरतील हे लक्षात घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने हा काळ विद्यार्थ्यांसाठी सोनेरी म्हणता येईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. प्रेमात थोडे उतार चढाव येतील. जास्त अपेक्षा करू नका. संभाषण मोकळेपणाने ठेवा. विवाह इच्छुक जातकांसाठी योग उत्तम आहे, मात्र दोघांचे विचार जुळणं अधिक महत्त्वाचं असतं.
संततीच्या कर्तृत्वासंदर्भात तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. थोडक्यात या दृष्टीने देखील काळ सकारात्मक म्हणता येईल. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील. मनातील ताण शरीरावर प्रभाव करू शकतो. विशेषतः तुमचे षष्ठेश राशीत असतील तर दुसऱ्या पंधरवाड्यात ते धनस्थानात जातील. शत्रू सक्रिय असतील पण तुमचं जेनेरिक धनु स्टाईल उत्तर की तुमच्या जागी तुम्ही राहा, मी बाकी बघून घेतो. ज्यांनी अधिक कर्ज घेतलेलं आहे त्यांच्यासाठी कर्जाची फेड करणं शक्य आहे. मात्र अनावश्यक खर्च टाळा हा सल्ला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे धनु जातक नोकरी करत आहेत त्यांना नवीन कामं मिळतील. नवीन जबाबदाऱ्या प्राप्त होतील जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. व्यावसायिक जातकांसाठी या काळात उत्तम संधी प्राप्त होईल. किंबहुना या नववर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात तुम्हाला मोठा लाभ प्राप्त होण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहक तुम्हाला प्राप्त होणार आहे. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना लाभदायक म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुमचे मानसिक शांतता वाढणार आहे. आध्यात्मिक साधना, वाचन यामुळे तुमच्यातील ऊर्जा वाढणार आहे. गुडघेदुखी, सांधेदुखी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक छोटासा प्रश्न आहे. यातील कोणती साधना तुम्हाला आपल्यासाठी अधिक उपयुक्त वाटते ते कमेंटमध्ये लिहा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने धनु जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने तुमचं भाग्य वाढतंय, पण प्रयत्नांशिवाय भाग्य कार्य करीत नाही हे लक्षात घ्या. कारण या महिन्यात भाग्याच्या राशीत विराजमान आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. मुख्य बाब म्हणजे दोन्ही त्रिकोणाचे स्वामी तुमच्या राशीत विराजमान असून राशीवर गुरुदेवांची दृष्टी आहे. इतके सुंदर योग असताना देखील प्रयत्न करणं मात्र आवश्यक आहे. एखादी अचानक मिळालेली बातमी तुमचा मार्ग बदलवू शकते. या महिन्यात तुम्हाला वाचलेलं एखादं पुस्तक, त्यातील एखादी ओळ किंवा त्यातील एखादं वाक्य अचानक मार्गदर्शन करेल. राशीत लाभेश, भाग्येश, पंचमेश, सप्तमेश विराजमान असून त्यांच्यावर राशी स्वामी गुरुदेवांची दृष्टी असणं हा एक मोठा शुभसंकेत आहे. दुसऱ्या पंधरवाड्यात हे सर्व ग्रह जेव्हा तुमच्या धनस्थानात प्रवेश करतील तेव्हा तुमच्यासाठी धनलाभाच्या संधी निर्माण होतील. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यांच्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील. सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने धनुराशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. बुधदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहेत. या काळात कर्माच्या बाबतीत काही गोष्टी तुम्हाला धीराने घ्याव्या लागतील. कामामध्ये काही अडचणी येतील, मात्र त्या अडचणी तुम्हाला दिशा देण्यासाठी आलेल्या असतात. जास्त बोलू नका तर जास्त कार्य करा, तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल आणि तेच लाभदायक राहील. लाभाच्या दृष्टीने तुमचे लाभ अधिपती महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात राशीत तर दुसऱ्या पंधरवाड्यात धनस्थानात जाणार आहेत. त्यामुळे विविध प्रकारचे लाभ तुम्हाला प्राप्त होतील. जुनी अडकलेली कामं अचानक पूर्ण होऊ शकतात. इच्छापूर्तीकडे पहिलं पाऊल पडताना दिसेल. पहिल्या आठवड्यात घेतलेला निर्णय पुढील 6 माहीत संपूर्ण फायदा देईल. थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने या काळात तुमचे व्ययश आधी राशीत विराजमान असतील, नंतर धनस्थानात जातील. त्यामुळे साहजिकच खर्च वाढणार आहे. विशेषतः प्रवास, कुटुंब किंवा वाहनावर तुमचा खर्च होऊ शकतो. परदेशातून एखादं काम, संपर्क किंवा फोन येण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी बजेट थोडं शिस्तीत बनवा हा सल्ला देण्यात येत आहे. महारथी अर्जुन एकदा गुरु द्रोणाचार्याकडे लक्षभेद शिकत होता. द्रोणाचार्यांनी एका लक्ष्याकडे बोट दाखवून सर्व शिष्यांना एकच प्रश्न विचारला, तुम्हाला काय दिसतं? कुणी म्हणाला मला पक्षी दिसतोय, कुणी म्हणालं मला झाड दिसतंय, कुणी म्हणालं मला फांदी दिसत आहे. मात्र अर्जुन म्हणाला मला फक्त पक्षाचा डोळा दिसत आहे, बाकी काही दिसत नाही. आणि हीच धनुराशीची खरी ताकद आहे. फोकस, अटेन्शन आणि डिटर्मिनेशन. 2026 हे वर्ष
तुम्हाला हेच सर्व दाखवणारं वर्ष राहील. आता धनु राशीसाठी काही प्रश्न आहेत. या महिन्यात तुमचे टार्गेट काय असणार आहे? तुमच्या आयुष्यातील अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला आजही प्रेरणा देते ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या शब्दातून तुमचं भविष्य घडत असतं. महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही तणावाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात धनु जातकांसाठी 8, 18 आणि 27 हे शुभ दिवस आहे. महत्त्वाची कामं पूर्ण करा. तर 6, 16 आणि 25 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने नववर्षातील हा पहिलाच महिना आहे. गुरुदेव मिथुन या वायुतत्वाच्या राशीतून अतिचार गतीमध्ये प्रवास करीत आहेत. शनिदेवांचा स्थिर प्रवास मीन या गुरुदेवांच्या राशीतून सुरू आहे. राहू कुंभ राशीत तर केतू सिंह राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत उपाय म्हणून भगवान शिव आपल्याला उत्तम समाधान देऊ शकतात. लिहिलेलं बदलण्याचं सामर्थ्य भगवान शिवांमध्ये आहे. म्हणून प्रत्येक राशीला त्यांचे मंत्र व साधना उपाय म्हणून देत आहोत. धनु राशीच्या दृष्टीने तुमच्यावर गुरुग्रहाचा प्रभाव आहे. तुमच्यासाठी शिवरूप रुद्रेश्वर आहेत. त्यानुसार ओम नमो भगवते रुद्राय नमः हा मंत्र तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. साधनेच्या बाबतीत गुरुवारी तुम्ही शिवपिंडीवर मधाचा अभिषेक करा. या उपायामुळे ज्ञान, श्रद्धा आणि गुरुकृपा वाढते. हे उपाय नक्की करा. शोध स्वतःचा, विश्वास गुरुचा, मार्ग रुद्राचा. शोध स्वतःचा, विश्वास गुरुचा, मार्ग रुद्राचा. ज्ञान आणि श्रद्धेची वाट उजळवतो रुद्रेश्वर. अशा पद्धतीने जानेवारी 2026 हा महिना धनु जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, हर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.